या दादान आपणहून सगळ्या घरावरचो हक्क सोडला ना. खोटा आहे. त्यांना कोर्टात खेचण्याची, त्यांच्या नावे नोटीस काढण्याची धमकी दिली गेली आणि म्हणून ना इलाजाने दादा खोतांना घराच्या बाहेर पडावं लागलंय. पण असा काही झालेलाच नाही हा. आमच्याकडे पुरावा आहे. पुरावा? कसला पुरावा? कोण हा साक्षीदार? येऊ दे ना समोर. कोणाची हिम्मत हा? काहीतरी उगाच आपला बरळायचा काय? तुम्ही यांना ओळखतच असतान. तुम्ही बोला वकील साहेब. लालन सावंतबाईंनी मला रघुनाथ खोतांच्या घरी बोलवलं होतं. लालन सावंत को? अरे लाली ती लाली. हो नाव एवढा चांगला पण वागणा बस. लालीने तुम्हाला कशाला बोलवलं होतं? घराच्या वाटण्या करण्यासाठी. आणि रघुनाथ खोतांनी त्यांना घराचे हिस्से करूया नको असं समजावून सांगायचा प्रयत्न केला होता, पण त्यांनी कायद्याची नोटीस पाठवायची धमकी दिली आणि मग रघुनाथ खोत घरावरचे सगळे हक्क सोडून बाहेर पडले. काय रे? माझ्याकडनं फी घेतोस आणि दादाच्या बाजून साक्ष देतोस काय? तू तर ना सरड्यापेक्षा भयानक निघालास. हे बघा, मी कायद्याचा आदर करतो. खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करायचा माझा पेशा नाही. जे काही घडलंय ते मी जसंच्या तसं पंचांना सांगितलंय. हो, तुमका गरज काय आपण इकडे? जे काही दिलंय लालीला आणि बंधूला ते मी माझ्या मर्जीने दिले आणि माझी कोणाबद्दल तक्रार नाहीये. हे बघा रघुनाथ खोत, भावकीच्या वादात कोणावरही अन्याय व्हायला नको आणि म्हणून तुम्ही वगळता आमचा असा निर्णय झालाय की तुमच्यावर अन्याय झालाय. तुम्हाला भावकीच्या वादामुळे घरातून बाहेर पडावं लागलंय आणि याची शिक्षा तुमच्या दोन्ही भावंडांना होणार. तुमच्या बाबतीत गोष्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने घडल्या, पण शेवटी तुमच्यावर घर सोडण्याची वेळ आली हे सत्य नाकारता येत नाही. तुमच्या घरासाठी कायदा एक आणि सगळ्या गावासाठी कायदा एक असं होणार नाही. तुम्हाला बेघर करणाऱ्या तुमच्या दोन्ही भावंडांना नियमानुसार शिक्षा होणार. हो, गावातलं कोणीही लालीच्या आणि बंधूच्या कुटुंबांना कुठल्याही प्रकारची मदत करणार नाही. त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवणार नाही. यांना एवढी शिक्षा देऊ नका.
तुम्हाला शिक्षा द्यायची असेल तर माका द्या, मी तयार आहे. पण दादा तुमच्यासारख्या माणसाक भोगूचा लागता म्हणजे देवाक देव घरातून बाहेर काढल्यासारखा हा. हो, पण आमची खरंच काही तक्रार नाही हा. हा बघा, जा काही घडता ना तर दायचेच्या आणि ह्यांच्या इच्छेनुसारच घडता. कारण आमका घराचे हिस्से करूचे नाही आहेत आणि ते कधी होणार पण नाहीत. पण म्हणून काय याचा अर्थ हे आपल्या भावंडांवर नाराज आहेत तर असं पण नाही होत. आम्ही खय घर सोडून गेला, मांगरात असतं राहतो तर आपण तर घराचा हिस्साच हा. उमा, हे बघा, तुमच्या निर्णयामुळे आमच्या भावंडांमध्ये गैरसमज निर्माण होईल. मी हात जोडून तुम्हाला विनंती करतोय, तुमचा हा असहकार्याचा जो निर्णय आहे तो कृपा करून मागे घ्या. मी विनंती करतो. आता बोलून काय उपयोग दादा? हा, झाला तुझा समाधान? जा करूचा होता तर करून झाला ना. दादा उमा, आता तुम्ही कशाक नाटक करतास? घरात मोठमोठ्याने बाता केलंस आणि आमका सगळ्या गावासमोर गुन्हेगार ठरवलंस. आणि जर तुमच्या माफी मागण्याच्या नाटकात फसून पंचायत जर त्यांचा निर्णय बदलणार असतात ना तर माका त्यांची मेहरबानी नको. लाली जरा शांत बस ना, मोठी माणसं आहेत ना. मोठी माणसं आहेत ना, मग सगळ्यांका समजू कोया. हा, काय होता आता? या बघा, तुमका काय असहकार्याचा करूचा ना आता खुशाल करा. माका कोणाची गरज नाही हा. लाली, मी हात जोडतो तुझ्यासोबत, जरा शांत राहा ना. नाही दादा, नाही. अरे दादा, कोणासाठी हात जोडतस तू? जिका तुझ्या प्रेमाची कदरच नाही हा, त्याच्यासाठी. अरे दादा, तू आणि उमा वहिनी जर आमच्यासाठी हात जोडले ना तर आमका पाप लागत रे. आणि ता पाप डोक्यावर घेऊन फिरण्यापेक्षा गावकऱ्यांनी दिलेली शिक्षा माका मान्य. बंधू भाऊ, बंधू, बंधू, ए बंधू, मी आहे ना, मी आहे तुमच्या बरोबर आणि सतत तुमच्या पाठीशी राहणार. मी कुठे जाणार नाही. मी कधी तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. आणि लाली, मी तुझा भाऊ आहे, वैरी नाही. ललिताई, हे बघा दादा, तुमच्या शब्दाचा मान ठेवून आम्ही शिक्षा मागेही घेतली असती, पण तुमच्या बहिणीला अजून तिच्या वागण्याचा पश्चाताप होत नाहीये. म्हणून पंचायत आपल्या निर्णयावर कायम आहे. ताई, ते असहकार करणार म्हणजे नेमकं काय करणार हो? अहो सांगत
आता कोणीच आम्हाला मदत करणार नाहीये. चारू तू मूर्ख आहेस. एवढं सगळं झालं आणि तू मला सांगितलं सुद्धा नाहीस. पण मी तुम्हाला सांगितलं नाही तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कशा समजल्या? नाही, तुम्ही तर बाहेरगावी आहात ना. थोड्या वेळापूर्वीच परत आले मी. येता येता सहज दूध आणि काही सामान घ्यायला म्हणून दुकानात गेले तेव्हा तिकडे चर्चा कानावर आली माझ्या. हे बघा, सगळं अनपेक्षितपणे घडलं. असं काही होईल याची कल्पनाही नव्हती. बरं, इथून पुढे जे काही होईल ना ते तुला मला सगळं सांगावं लागेल. बाकी जे झालं एका परीने खूप छानच झालं. एकतर रघुनाथ खोतांच्या घरची भांडणं चव्हाट्यावर आली आणि आता त्या सगळ्यांचा अहंकार चांगला ठेचला गेला असेल. शिवाय त्या लालीला सुद्धा अद्दल घडायला हवीच होती. अहो, पण तुम्ही तर लाली आत्याच्या बाजूने आहात ना. अगं काही झालं तरी ती लाली आहे, लाली. खोतांचं रक्त आहे तिच्या अंगात. पण माझा त्या सगळ्याच खोतांवर राग आहे. मला ते सगळे हरायला हवे. मला त्यांचं आयुष्य संपलेलं बघायचंय. आणि मला श्रीनू माझा व्हायला हवाय. पण ते सोडून बाकी सगळी नाटकं घडतायत त्या घरात. होईल, तुला हवंय ते सुद्धा होईल. आपल्याला हवी ती संधी येण्यासाठी थोडी वाट बघावी लागेल. आणि म्हणूनच त्या घरात घडणारी प्रत्येक छोटी मोठी गोष्ट तुला मला सांगावी लागेल. आणि काय माहित, त्यातूनच आपल्याला तुला हवी ती संधी कदाचित मिळेल सुद्धा. हो, यापुढे लक्षात ठेवेन. चारू, ए चारू. बरं, मी ठेवते. मला आत्या बोलवते. एक मिनिट ऐक. इथे निशी नीरज नाही आहेत. माझं जरा काम आहे तुझ्याकडे. तू इकडे ये. हो हो, चालेल. निशी इथे असायला हवी होती. तिने फार मोठा ड्रामा मिस केला. आहे इतकी वर्ष आपण गावात सन्मानाने राहतोय. घरातल्या गोष्टी कधी घराबाहेर जाऊ दिल्या नाहीत. पण आज घरातल्या गोष्टी चावडीवर गेल्या आणि ती अत्यंत चुकीच्या पद्धतीने. आहे तुझ्या माघारी सगळंच विस्कटत चाललंय ग. आणि काहीच आवरू शकत नाही. मागा माफ कर. असं काय बोलतास? असं धीर सोडू नका. सगळं ठीक होईल. यापूर्वी काय कमी चढ उतार बघितलं काय? पण तरी त्यातून बाहेर येलाव ना. उमा पण त्यावेळेला आहे आपल्या पाठीशी होती. आईला मी वचन दिला होता की तिच्या माघारी लालिक आणि बंदूक अंतर देणार नाही म्हणून. पण आज पण मागा जमत नाही. उमा, पंचांचा निर्णय मी नाही बदलू शकत. ज्या माझ्या भावंडांवरती आजपर्यंत दुःखाची सावली सुद्धा पडू दिली नाही, त्याच माझ्या भावंडांना आज मी आगीत होरपळताना बघतोय. आणि ती होरपळ मी नाही थांबवू शकत आहे. उमा, या सगळ्यात आईच्या आत्म्याला काय वाटत असेल? हे शक्य झालं तर मला माफ कर. माफ कर. बंधू मामा, अहो 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 ऐका ना जरा. मी काय म्हणते, स्वयंपाकघरातले नारळ संपलेत. मला जरा 2-4 नारळ सोलून फोडून द्या. हा, अहो ऐकलं नाहीत का?
काय म्हणतेय मी मला मिळणार नाही. काय हो, पंचायतने असहकाराची शिक्षा दिली आहे ना, विसरलंस? हा मग म्हणजे त्यात गावातली लोक आपल्याला सहकार्य करणार नाही असं आहे ना? मग म्हणजे तुका या सगळ्या गोष्टीचा काहीच वाटत नाही हा? तुमच्या हावरेपणाची शिक्षा आम्ही पण भोगतोय. म्हणून मी ठरवलंय की आजपासून मी पण घरात असहकार करणार. आहो हो, तो उमाविनीक शब्द दिलाय म्हणून देवपूजा मी करेन, पण बाकी काही करणार नाही. कळला मग? म्हणजे मम्मी तू मला सांग किती नारळ फोडायचे, मी देतो फोड. बरं झालं श्रीनो, तुका ह्या सगळा करूची काही गरज नाही. परीक्षा आहे ना तुझी, जा जाऊन अभ्यासात बस. श्रीनू, मी काय सांगतोय एकदा सांगितलं कळत नाही तुका? जाऊन अभ्यासात बस, नाहीतर नाईलाजाने माका दादाक सांगूचा लागतात की तू घराची जबाबदारी माझ्यावर दिलीच खरा, घरातलं कोणी माझं ऐकत नाही. श्री श्री सगळं चांगलं सुरू होतं. मला काय अवदसा सुचलं आणि नको त्या भानगडीत पडले. बाई बाई, कानाला खडा, परत ही चूक करणार नाही. काय ग मंजू आत्या, काय झालं? चारू, अगं अजून काही झालेलं नाहीये. चहा नाश्ता काही केलेला नाही अजून. नाश्त्याला काय करू तेही सुचत नाहीये मला. असं कर, तू चहासाठी गॅसवर आधण ठेव, मी बाकीचे बघते काय करायचंय ते. चल. मंजू आत्या, तू कर ना ग चहा. मला इतक्या लोकांचा चहा नाही जमणार. अगं तू एक काम कर, तू एका बाजूला चहा ठेव आणि बाकीची कामं आवर. हं? अगं चारू, ए काय? मंजू, चल माका चाय दे. लालिताई, अजून काही झालेलं नाहीये. हे बघा, तुम्ही दोघींनी जर मदत केली ना तर नाश्त्याचं काहीतरी होईल. मी असं करते, मी चहा ठेवते. चारू, तू मला नारळ फोडून खाऊन दे आणि कांदा पण चिरून दे. मी पटकन दडपे पोहे करते. हा चल. ए, मंजू आत्या, मला नारळ वगैरे फोडता नाही येत आणि कांदा कापल्याने माझे डोळे झोंबतात. काय गो, सारखी सारखी कसली कारण सांगतस? हा, लग्नानंतर काय ह्याच करणारस तू? हा, ओ, आमच्या घरी ना जेवणासाठी बाई आहे आणि माझी आई सुद्धा काम करते, त्यामुळे मला या गोष्टींची सवय नाहीये. पण कामच केलं नाही तर सवय कशी होणार? हा, हो लाली आत्या, कशाला करून घ्यायची आहे सवय? लग्न झाल्यावर मी ठेवीन ना एखादी बाई. हा? अगं चारू, लालिताई, हे तुम्ही- बघ, माका काही एक काम सांगायचं नाही. हा, हा, तुकाच वया होता ना स्वयंपाक घराचा ताबो. हा, मग आता घे आणि दाखव तुझी हुशारी. माका लवकर चाय दे. हा, काही बाई आहे, मरू देत. मला काय करायचंय, मी माझ्यासाठी आणि यांच्यासाठी चहा ठेवते, बाकीचं बघते. दमला असशील ना? नाही, इट्स ओके, झालं मॅनेज, एवढं काय प्रॉब्लेम. सर, सो कशी झाली टुर्नामेंट? मॉम, निशीने पार्टिसिपेट केलं आणि ती जिंकली नाही, असं पॉसिबल आहे का? वेट वेट, नाही, काय काय चाललंय तुमचं? ठँग ठडँग. कॉंग्रॅच्युलेशन निशी. थँक्यू. आई पाया पडते. आय एम प्राऊड ऑफ यू अँड कीप इट अप बेटर. परत तुम्ही दोघे इथे बसा, मी तुमच्या नाश्त्याचं बघते. आई, तुम्ही कशाला? मी आहे ना, मी जाते. अगं पण राहू दे त्या. तू राहू दे, मी येऊन जातो बॅग. सर कशाला हो? सर अहो, मी नेते आत आणि आवरून झालं की आई आणि दादांना भेटून येऊ.
ऑफकोर्स निशी. आले. इथे सिच्युएशन कशी आहे? म्हणजे निशीच्या घरी सगळं ठीक आहे ना? अरे कसलं काय, काल म्हणे सगळ्या गावासमोर त्यांच्या दोन्ही पार्टीजना उभं केलं होतं आणि आता खोतांना गावातले कोणीही कोऑपरेट करणार नाही असं ठरलंय. काय? मॉम, इतकं हॅपी होण्यासारखं काय?